नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आता तो खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायको सोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसरे दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आता तो खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायको सोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे।
काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते।
आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा
पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते.
आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा
पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचं ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते.
आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा
पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते.
आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचं ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचं ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे।
खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे। हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात। त्यासाठी ते नियम बनवतात। रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे। सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा। थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे। आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे। मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे। काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता। प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते। एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे। आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे। खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे। हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता। दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही। त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात। खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे। खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय। तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही। त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते। आता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे। त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण
कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्रमैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्रमैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचा ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती, खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचं ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती, खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये खेल खेल मेचा ट्रेलर रिलीज झालेला आहे अक्षय कुमारचा. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू देणार आहे. खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. तो नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र कधी तो एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये दिसत नाही. त्याची भूमिका ही नेहमीच दुसऱ्यापेक्षा वेगळी असते. आत्ता तो खेल खेल में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. खेल खेल में या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 7 मित्र मैत्रिणी आपला नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेला दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण इथे आपण मित्र आहो किंवा नवरा बायको आहो, पण कोणाच्या मोबाईलमध्ये काय आहे हे कोणाला माहीत आहे असे म्हणत आहे. हे मित्र मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचं ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले मोबाईल हे सार्वजनिक मालमत्ता आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल सगळ्यासमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणत्याही
मोबाईलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा. थोडक्यात कोणाच्या मोबाईलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे असा हा खेळ आहे. आता या खेळमुळे जमलेल्यापैकी अनेकांचं रहस्य उघड होत असून पुढे नक्की काय होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेली दिसत आहे. काही दिवसापूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियावर खेल खेल में या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला होता. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये 2 रूपे दिसत होते. एका बाजूला सगळ्यांचे चेहरे हसले दिसत असून दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत असून त्यांच्याकडे काहीतरी रहस्य लपलेले आहे असे दिसत आहे. आता हे रहस्य त्यांच्या मोबाईलमध्ये आहे असे समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसत आहे. खेल खेल में हा चित्रपट 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला नथिंग टू हाईड चित्रपटासारखा असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट जुन्या इटालियन चित्रपटापासून प्रेरित होता. दरम्यान अक्षय कुमार हा नुकताच सरफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. त्याचे चित्रपट सतत फ्लॉप होत असल्याने नेटकरी अनेकदा त्याला चित्रपटाचे कथानक बघून मोजके चित्रपट करण्याचा सल्ला देताना दिसतात. खेल खेल में या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बरोबर वाणी कपूर, फरदीन खान, एमी विर्क आणि तापसी पन्नू, मधुमालती कपूर, अफरा शक्ती खुराना, जॉनी लिव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचून आणण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.